नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC मार्फत तलाठी, ग्राम महसूल अधिकारी पदासमवेत इतरही पदांचा समावेश पूर्व परीक्षा गट क मध्ये करण्यात आलेला आहे। ज्या विद्यार्थ्याने अजूनही फॉर्म भरलेला नसेल अशांनी काय करायचं आहे, आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तुमचा ऑनलाईन फॉर्म अगोदर भरून घ्यायचा आहे। ज्या विद्यार्थ्याने यापूर्वी फॉर्म भरलेला आहे अशांनी परत एकदा फॉर्म भरायची गरज आहे का, तर नाही। अशांकरिता विंडो ओपन केली जाणार आहे, त्यावरती फक्त तुम्हाला पोस्ट सिलेक्शन करायचं आहे, बाकी इतर बदल तुम्हाला करायची गरज नसणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तलाठी या पदासाठी अर्ज करण्यासाठीचा अंतिम दिनांक काय असेल, पात्रता काय असेल, परीक्षा पद्धत काय असेल, वयोमर्यादा काय असेल आणि एकंदरीत या पदासाठी तुम्हाला दिली जाणारी वेतन श्रेणी काय असणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जसं की व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 5 ऑगस्ट ही शेवटची तारीख असणार आहे। ओके, 5 ऑगस्ट 2026 रोजीपर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता। तुमची एग्जाम जी आहे ते 25 ऑक्टोबर 2026 रोजी असणार आहे। 25 ऑक्टोबर म्हणजे आज 26 तारीख आहे, आजपासून तुम्हाला 3 महिन्याचा कालावधी या ठिकाणी भेटत आहे। त्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या अभ्यासाचा किंवा सिलेबस जो आहे त्याचा नियोजन करायचा आहे। ओके, तर आपण पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा आता तुमच्या या MPSC मार्फत घेतल्या जाणार आहेत। पूर्वी कसं असायचं, CBT एक्झाम असायची, एकच परीक्षा आणि थेट तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन असायचं। TCS मार्फत परीक्षा होत होती, परंतु आता MPSC मार्फत या ठिकाणी परीक्षा होणार आहे। त्यामुळे निश्चितच या ठिकाणी प्रिलियम एक्झाम असेल आणि मेन्स एक्झाम असेल। प्रीसाठी तुम्हाला कोणते विषय करायचा आहे, प्री किती मार्काची असेल, तर 100 गुणांची तुमची प्रिलियम एक्झाम असणार आहे आणि 1 तास कालावधी तुम्हाला या ठिकाणी असेल। यामध्ये कोणते विषय असेल, प्रिलियमसाठी इतिहास हा विषय असेल, भूगोल असेल, अर्थशास्त्र असेल, राज्यघटना हा विषय असेल, विज्ञान असेल, चालू घडामोडी आणि अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे विषय प्रिलियमसाठी तुम्हाला करावं लागणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, याकरिता निगेटिव्ह मार्किंग देखील असेल। 0.25 मार्क्स तुमचे या ठिकाणी मायनस होणार आहेत प्रत्येक चुकीच्या उत्तरकरिता, अर्थात 1/3 ही मार्किंग असेल। ओके, आता हे प्रीसाठी आहे। आता प्री झाल्यानंतर तुमची मुख्य परीक्षा असणार आहे। मुख्य परीक्षेमध्ये कोणते विषय असेल पहा, मुख्य परीक्षेचे 2 तुम्हाला पेपर द्यावे लागणार आहेत, पेपर 1 आणि पेपर 2। पेपर 1 कोणते विषय असेल, मराठी आणि इंग्रजी, हे 200 गुणांसाठी असेल, 100 प्रश्न। पेपर 2 साठी कोणते विषय असेल, तर GSचे विषय असणार आहे, सामान्य अध्ययन। ओके, याकरिता 100 प्रश्न 200 गुणांसाठी तुमचे या ठिकाणी असणार आहे। ओके, तर हा पॅटर्न तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलेला आहे, कशा पद्धतीने कोणते विषय असेल, किती मार्काला असणार आहेत ते। ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यासाचे नियोजन करावे लागणार आहे। ओके, आता या पदासाठी कोण पात्र आहेत विद्यार्थी म्हणून पहा, तुम्ही कोणत्याही शाखेतून पदवीधर असाल तर या पदासाठी अर्ज दाखल करू शकता। जर तुम्ही कलामधून असाल, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, अभियांत्रिकी किंवा इतर तुम्ही पदवी प्रदान केलेले असाल, फक्त ग्रॅज्युएट या ठिकाणी एलिजिबिलिटी आहे, त्यामुळे तुम्ही या पदासाठी अर्ज दाखल करू शकता। फक्त तुमच्याकडे पदवी प्रमाणपत्र आवश्यक आहे। MSCIT लागेल का, तर MSCIT संदर्भात या ठिकाणी काही ऑप्शन देण्यात आलेले नाही। जर तुमच्याकडे MSCIT असेल तर वेल अँड गुड, आणि जरी नसेल तरी काही हरकत नाही, नंतर तुम्ही MSCIT सर्टिफिकेट देखील त्या ठिकाणी देऊ शकता, याची काही अडचण येणार नाही। आता वयोमर्यादा काय आहे, तर किमान वय 18 वर्ष या ठिकाणी आहे आणि कमाल वय जे आहे ते 38 वर्ष आहे। ओके, आणि SC ST OBC नंतर EWS इतर जे प्रवर्ग आहेत त्यानुसार शासनाच्या अधिकृत ज्या नियम आहेत त्यानुसार तुम्हाला एजमध्ये रिलॅक्सेशन या ठिकाणी दिलं जाणार आहे। ओके, तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला दिली जाणारी वेतन श्रेणी काय असेल। S8 नुसार तुम्हाला वेतन श्रेणी असणार आहे। S8 नुसार 25,500 ते 81,100 एवढी वेतन श्रेणी तुम्हाला या पदासाठी दिली जाणार आहे। ओके, मासिक मूळ वेतन जर आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, तर 35,000 ते 45,000 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी इन हँड सॅलरी या ठिकाणी या पदासाठी दिली जाणार आहे। वार्षिक वेतनचं जर आपण पाहिलं तर
4.5 लाख ते 5 लाखच्या घरामध्ये तुम्हाला या ठिकाणी वर्षाला पेमेंट जे आहे ते दिलं जाणार आहे। यामध्ये ॲडिशनल भत्ते देखील तुम्हाला दिले जाणार आहेत, जसं की महागाई भत्ता असेल, घर भाडे असेल, प्रवास भत्ते असेल, इतर भत्ते असेल, सेवा भत्ते असेल, तर जे काही शासनाचे रूल्स आणि रेग्युलेशन आहेत त्यानुसार तुम्हाला भत्ते जे आहे ते दिले जाणार आहे। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, ही छोटीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता। तब्बल 1539 जागा आहेत। कॅटेगरी वाईज जागा किती आहेत हे नमूद करण्यात आले नाही, परंतु तुम्हाला डिक्लेअर या ठिकाणी किती जागा आहेत ते नमूद करण्यात आलेलं आहे प्रसिद्धी पत्रकामध्ये। 1539 जागा आहेत तलाठी या पदासाठी। ओके, तर भेटूयात नवीन व्हिडिओच्या माध्यमातून। धन्यवाद।